काँग्रेसचे नेते आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन झालेलं आहे. सुरेश कलमाडी यांचा जन्म 1 मे 1944 पुण्यामध्ये झाला होता. त्यांचं कुटुंब मूळचं कर्नाटकमधील मँगलोर या ठिकाणचं आहे. ते कोकणी भाषिक होते. वडिलांचे नाव शामराव कलमाडी हे पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर होते. आईचे नाव शांता शामराव कलमाडी. यांचा विवाह 1971 रोजी मीरा कलमाडी यांच्याशी झाला होता. त्यांना 3 मुले आहेत. एक मुलगा समीर कलमाडी आणि दुसरी 2 मुली पायल आणि अनिशा. त्यांचं शिक्षण हे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये झालेलं आहे. त्यांनी 1960ला लष्करी प्रशिक्षण नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये घेत भारतीय वायुदलामध्ये त्यांनी पायलट या पदावरती काम केलं आहे. 1971चं भारत-पाकिस्तान युद्ध या युद्धामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. नंतरच्या काळामध्ये ते नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री म्हणून कारभार पाहिला. पुण्यामध्ये पहिल्यांदा ते 1996 साली खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळेस त्यांची लढत गिरीश बापट भाजपचे यांच्या विरुद्ध झाली होती. नंतरच्या काळामध्ये सुरेश कलमाडी यांना तिकीट नाही मिळालं, तर विठ्ठल तुपे यांना तिकीट मिळालं. सुरेश कलमाडी हे अपक्ष लढले आणि तिसरा कॅन्डिडेट म्हणजे माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी हे होते. अविनाश धर्माधिकारी सरांनी मोठ्या प्रमाणामध्ये मते मिळवली. तेही अपक्षच उभं राहिले होते. त्यामुळे सुरेश कलमाडी यांचा पराभव झाला असं बोललं जातं. नंतरच्या काळामध्ये सुरेश कलमाडी पुन्हा 2004 आणि 2009ला खासदार म्हणून पुण्यामधून निवडून आले. भारतीय वायुसेनेत असतानाच त्यांच्या अंगी शिस्त होती. त्याच शिस्तीमुळे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये विकास कामे केली. विकासाचं एक मोठं मॉडेल पुण्यामध्ये आणण्याचं काम सुरेश कलमाडी यांनी केलं. म्हणूनच जवळपास 15 वर्ष पुणे शहराच्या विकासामध्ये ते केंद्रस्थानी होते. पुण्यामधील बहुचर्चित असा पुणे फेस्टिवल हा सुरेश कलमाडी यांनी चालू केला होता आणि तो 2010 पर्यंत हा भारतातील सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव म्हणून प्रसिद्ध होता. 2010 नंतर मात्र त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले. दिल्लीमधील कॉमनवेल्थ गेम्स यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार यासाठी सुरेश कलमाडी यांना जबाबदार धरले गेले. त्यानंतर त्यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचाही राजीनामा दिला. शेवटच्या काळामध्ये ते पुणे महानगरपालिकेमध्ये एकदा दोनदा आले होते आणि हसतमुख चेहरा मात्र त्यांचा तसाच होता. शेवटच्या काही दिलेल्या माध्यमांच्या प्रतिक्रियेतून आपल्याला समजते की ते पुण्याच्या विकासाबद्दल समाधानी होते आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचीही त्यांनी स्तुती केली. अशा सुरेश कलमाडी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.